आज गेलो होतो रे बा फुकटचे रोटके खायले, पण काहीच्या माहीत विषय होऊन गेला. जय गजानन पोट्टे होते जेवण्या हातावरचं फॉलोचं बटन दाबून टाका ब्लॉक शॉट पर्यंत पा. सकाळ सकाळी तयारी केली, सचिन पाटलाजवळून भट्टी घेतली, निसण्याची गाडी घेतली आणि आपला ज्ञानोभवन मी येऊन पोहोचलो भंडाऱ्याच्या ठिकाणी. भंडारे लग्न रोज काय ना काही कार्यक्रम चालूच आहे. पण कोणाची नजर लागली काय माहित, हालत काही सुधरून नाही राहिली. आल्याबरोबर कणिक भिजवली, त्याच्याशी गोळ्या तयार केले, त्याच्या बाद चिरले वांगे. आता होणार एकदम खतरनाक आपल्या विदर्भाची फेमस वांग्याची भाजी. आचार्य आपले प्रमोद भाऊ म्हटल्यावर काही विशेष नाही, पोट्टे बोटो चाटू चाटू भाजी खातील. आता हे फक्त उंडे, अजून एका घंट्याने या उंडेची होती ने रोटगे होय. लोक सलाद घेतला चिरून आणि 2-4 गांजर घेतले खाऊन. रोटगे झाले ते एका पोत्यात घेऊन घेतले, त्याच्या बाद दिली पहिली पंगत बसून आणि त्याच पहिल्या पंक्तीत मी घेतलं बसून. हा रोटगे वांग्याची भाजी वरण भात. गोपाल पाटील काही म्हणा बाकी तुमचा भंडारा कधीच फेल नाही जात. अबे मेलोले का हे आले का बा, झाला आता पट्टाच पडते भाऊ. 4-5 पंक्ता झाल्या आणि एवढंच टोपलं राहिला तर रोटगेचं. आणि आता एवढ्याच टोपल्यात आमचे 15 कार्यकर्ते मेन जयाचे राहिले. सगळे शेवटच्या पंक्तीत जेवण करायला तर बसले ते, पण तेले रोटगे कमी भातच जास्त खा लागला. आणि मी जेवलो पहिल्या पंक्तीत, मी घेतली त्याची मजा. मग जा लागली की मागे काळी घेऊन मी पुऱ्या वावराईनं पोयालो, पण त्याच्या हातने लागलो. डायरेक्ट एका घंट्यानं भांडे कशा टायमारच त्या ठिकाणी आलो. पहा बरं पहिल्या पंक्तीत जेवलो तर फायद्यात पडलो की नाही. चला मग पोट्टे जातो आता आम्ही घरी. फक्त न विसरता तेवढं फॉलोचं बटन दाबा, आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा.